कल्पना करा, एकदम घनदाट अंधार, शत्रूचं मोठं तळ एका अशा डोंगरात वसलेलंय जिथं पोचणंच मुश्किल, आणि आजूबाजूचे गावकरी ते तर प्रचंड घाबरलेले, भयभीत झालेले. आणि अशा परिस्थितीत आपले महाराज छत्रपती शिवाजी महाराज, त्यांच्यासोबत मोजकेच मावळे आहेत, एकदम निवडक. म्हणजे कोणत्याही मोठ्या साम्राज्यासमोर त्यांचं सैन्यबळ अगदीच कमी, शस्त्रही तशी मर्यादितच. मग मग काय केलं असेल त्यांनी अशा वाटणाऱ्या अशक्य परिस्थितीत? याचं उत्तर आपल्याला एका महत्वाच्या स्रोतात मिळतं. शिवरायांचा गनिमी कावा, शौर्याची क्रांती, यातून महाराजांची जी दूरदृष्टी आहे ना, ती एकदम स्पष्ट होते. त्यांनी तेव्हाच ओळखलं होतं की हा काळ फक्त तलवारीच्या जोरावर लढायचा नाहीये, हा काळ आहे युक्तीचा. आणि याच विचारातून एका क्रांतिकारी युद्धतंत्राचा जन्म झाला, आपण ज्याला म्हणतो गनिमी कावा. अगदी बरोबर बोललात. हे खूप महत्वाचं वळण होतं, कारण इथं नुसती लढाईची पद्धत नाही बदलली, तर युद्धाकडे बघण्याचा दृष्टिकोनच बदलला. शत्रूकडे बघण्याचा, स्वतःच्या ताकदीकडे बघण्याचा सुद्धा. कमी साधनांनिशी मोठं आव्हान कसं पेलायचं याचं हे उत्तम उदाहरण आहे. म्हणजे शारीरिक बळापेक्षा इथं बुद्धीचा वापर तो जास्त प्रभावी ठरला. तर मग ही जी युक्तीची लढाई होती, हा गनिमी कावा, याची सूत्र काय होती नेमकी? असं म्हणतात की रात्रीचा जो अंधार असतो ना, तो त्यांचा सगळ्यात मोठा साथीदार होता. आणि ते अवघड डोंगर, दऱ्या, घनदाट जंगलं हे जणू त्यांचे सैनिकच, पण मूक सैनिक. हो. आणि मावळे ते तर अक्षरशः सावल्यांसारखे वावरायचे. शत्रूला दिसायचे नाहीत, पण त्यांच्या नुसत्या असण्याने शत्रूच्या मनात धडकी भरायची. याचंच एक उदाहरण खूप वेळा दिलं जातं की शत्रूचा एखादा मोठा ताफा शांतपणे चाललाय एखाद्या खिंडीतून वगैरे, आणि अचानक कुठून तरी कर्णे वाजायला लागतात, शंख फुकले जातात, हर हर महादेवच्या घोषणांनी सगळा परिसर दणाणून जातो. बापरे. आणि कळायच्या आत एकदम विजेच्या वेगाने हल्ला होतो. त्यांची सगळी फळी विस्कळीत होते आणि क्षणार्धात सगळं परत शांत. अच्छा. शत्रू पार गोंधळून जातो की अरे हे काय झालं, कोण होतंय, कुठून आले, कुठे गेले. आणि तोपर्यंत आपले वीर मावळे तिथून निसटलेले सुद्धा असायचे. पण एक गोष्ट इथं महत्वाची आहे, हा काही असा भ्याड हल्ला करून पळून जाण्याचा प्रकार नव्हता. नाही, अजिबात नाही. स्रोतात म्हटल्याप्रमाणे ही एक खूप विचारपूर्वक आखलेली रणनीती होती. म्हणजे आपलं कमीत कमी नुकसान होऊ देता शत्रूचं जास्तीत जास्त नुकसान कसं करायचं याचं ते गणित होतं. अगदी बरोबर. आणि याचा परिणाम फक्त सैन्यावर किंवा साधनांवर व्हायचा नाही. गनिमी काव्याचा एक मोठा उद्देश शत्रूला सतत एका मानसिक दबावाखाली ठेवणं हा पण होता. हो का? हो. म्हणजे आपण सुरक्षित नाही आहोत, कधीही हल्ला होऊ शकतो, कुठूनही हल्ला होऊ शकतो, या भीतीनेच शत्रूचं अर्धधैर्य खच्चीवायचं. ही एक प्रकारची, काय म्हणतात त्याला, मानसिक लढाई होती. प्रत्यक्ष लढाईपेक्षा भीतीचा प्रभाव जास्त. म्हणजे महाराजांनी हे दाखवून दिलं की युद्ध जिंकण्यासाठी फक्त खूप सारं सैन्य किंवा मोठी शस्त्र लागत नाहीत, तर खरी गरज आहे ती शुद्ध बुद्धीची, अचूक नियोजनाची आणि धाडसाची. बरोबर. त्यांनी अक्षरशः युद्धाची जी पारंपरिक कल्पना होती, रणभूमीची कल्पना, शौर्याची कल्पना, ती सगळी बदलून टाकली. आणि म्हणूनच मला वाटतं स्रोतात याला शौर्याची क्रांती असं म्हटलंय, कारण हे खरंच क्रांतिकारी होतं. मर्यादित साधनांमध्ये इतक्या प्रतिकूल परिस्थितीत असाधारण यश मिळवणं हे त्यावेळच्या पारंपरिक शौर्याच्या कल्पनेला एक मोठं आव्हान होतं. खरंय. हे फक्त युद्धतंत्र नव्हतं, तर तो एक आत्मविश्वास होता, एक कल्पकता होती. तर मग या सगळ्या चर्चेतून आपण काय शिकायला पाहिजे? महाराजांच्या या धोरणातून एक गोष्ट तर नक्कीच स्पष्ट होते की शौर्याचा खरं रूप फक्त समोरासमोरच्या लढाईत नसतं, तर ते कठीण परिस्थितीत अगदी अशक्य वाटणाऱ्या मार्गांवर सुद्धा आपली बुद्धी आणि आपलं धैर्य वापरून विजयाचा मार्ग शोधण्यात असतं. आणि हाच विचार आपल्याला आजच्या काळात एका महत्त्वाच्या प्रश्नाकडे नेतो की फक्त इतिहासात नाही, तर आज आपल्यासमोर जी आव्हाने उभी राहतात, आयुष्यात असतील, कामात असतील, त्या आव्हानांना सामोरं जाताना आपल्याकडे जी काही मर्यादित साधनं आहेत, जी बुद्धी आहे, तिचा असाच कल्पक, असाच क्रांतिकारक वापर आपण कसा करू शकतो यावर नक्कीच विचार करायला हवा.